एक सुशिक्षित महाशय होते. मोठ्या मोठ्याने तावान बोलत होते. हे कसं चुकीचं, ते कसं चुकीचं, हे तोट्याचं, हे तोट्याचं, शेतकरी तोट्याचा, दूध धंदा तोट्याचा, जर्सी गाय तोट्याची, ड्रॅगन फ्रूट तोट्याचं. लोक वेड्यासारखं भावतात, असं पळतात, तसं पळतात. त्यांचा व्हिडिओ बघितला, निगेटिव्ह गोष्टी ऐकल्या. समाजाला निगेटिव्ह सांगू नका, पॉझिटिव्ह सांगा. बी पॉझिटिव्ह. प्रत्येक व्यवसायामध्ये दोन बाजू आहेत. एका नाण्याला दोन बाजू आहेत, प्लस मायनस. जो जसा करल तसा तो व्यवसाय आहे. अनेक गोटी मोडले. 48 वर्षे माझा गोटा जसा तसा आहे, काही फरक नाही. तोट्यात असतं तर 48 वर्ष शेट मी ठेवला असता का? नाही, तेव्हाच फुकून मोकळा झाला असतो. पण नफ्यात आहे. मग प्रत्येक नाण्याला दोन बाजू आहेत, प्रत्येक व्यवसायाला दोन बाजू आहेत. मग बरं, ड्रॅगन फ्रूट असो, द्राक्ष असतो. आमचे शेजारी पडसळी गाव आहे. एकरी 5 टन बेदाणे काढले. यावर्षी 300ने विकले. 15 लाखाची एकरी द्राक्ष झाली. आणि तेच गुरपळले आमचे पाहुणेत. काय झालं? पावसानं गेलं, झिरो. दोन्ही बाजू आहेत. द्राक्ष चुकीचं नाही, करणारा चुकीचं नाही. काही निसर्गानं, काही चुकीनं, काही स्वतःच्या चुकीनं, अज्ञानानं होऊ शकतं. ज्याचं जातंय त्याच वाटेने तो शोधतोय. जरी तो 50 लाखाच्या ड्रॅगन फ्रूटच्या लॉसमध्ये गेला असला, पुढच्या वर्षी 1 कोटी मिळवल. नुकसान नुकसान नुकसान. अहो, शेती धंदा नुकसानीचा आहे, सोडायचा का? आणि गावठी गाय गावठी गाय गावठी गाय, देशी गाय देशी गाय, अमुक आहे तमुक आहे, अध्यात्म आहे, अमुक आहे, सगळं थोतांड आहे. 2 लिटरची गावठी गाय घेऊन फिरता काय? स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये फक्त 35 कोटी लोकसंख्या होती देशाची. आज 1,35 कोटी झालेली. 135 कोटी, 135 कोटी. 100 कोटी वाढली तोंड खायची. काय खावं घालताय? आहे ती जर्सीचं दूध, 25 लिटर दूध देणाऱ्या गाईचं दूध पुरत नाही. बेसळ दुधाचे सगळे कारखाने वाढायला लागलेत. सगळं आरोग्य बिघडलेलं आहे, आरोग्य धोक्यात आलेलं आहे. कमी पडणार आहे. देशी गायचे 2 लिटरनं काहीच पुरवठा होणार नाही. अमुक तमुक हे काय ते काय करा. वाव आहे चांगलं करणारा.